टेकून बसायचं असलं तरी बसा, माझं काही म्हणणं नाही. हा, छान बसा. फक्त सर्वांगाचे कान करून आपण कीर्तनात राहूया. 1.5-2 तास प्रपंच जरा बाजूला ठेवूया, नातेवाईक बाजूला ठेवूया, घरदार विसरून जाऊया काही क्षण, काही वेळ, आणि मस्त आनंद घेऊया कीर्तन सेवेचा. एकदा जय जयकार ठणकावून करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की, महारुद्र हनुमान की जय. जय रघुवीर. वा, म्हणजे आज पहिलाच दिवस आहे, पहिलंच कीर्तन आहे, तरी एवढा आवाज आहे. महिला वर्ग संख्येने आपण कमी असलात इथे मंडळी, तरी सुद्धा हम भी किसी से, खणखणीत आवाज येऊ द्या. घरात आपला आवाज असतो की नाही, मी नेहमी म्हणते, हे असतात शेजारी तरी सुद्धा धाडसानी म्हणते, घरात आपला आवाज असतो की नाही, तसा इकडे पण आपलाच आवाज आला पाहिजे. खणखणीत आवाजामध्ये नाम घ्यायचं. काय म्हणतायत तुकोबर आहे, ऐका. फुल मारा जरा. हा, कणिक नाही लावली, कणिक नाही लावली. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. मॉनिटरला द्या ना थोडा, पेटीचा आवाज मॉनिटरला द्या थोडा.
पंढरीनाथ महाराज की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. संत श्रेष्ठ, मी मगाशी ओघात तुकोबरायांचा अभंग म्हणाले, पण नामदेव महाराजांचा हा अभंग आहे. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा अत्यंत सुंदर अत्युत्कृष्ट असा अभंग आज निरूपणाकरता घेतलाय. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीन जना. संतांचं पृथ्वी तलावर येण्याचं प्रयोजन काय आहे? आम्ही प्रापंचिक माणसं जन्म घेतो, किंबहुना आम्हाला जन्माला यावं लागतं. पुन्हा 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 या जन्म मरणाच्या चक्रामध्ये आम्ही सापडतो. आचार्य जगद्गुरु शंकराचार्य म्हणाले, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा 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 84 लक्ष योनी मात्रांमध्ये अखंड जीव फिरत 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 दुर्लभातला दुर्लभ असलेला मनुष्य जन्म प्राण्याला मिळतो. आणि आता मनुष्य जीवाला आल्यानंतर काय करायचं? गर्भामध्ये असणारा जीव सोहम सोहम ही प्रचिती त्याला असते. मी तो आहे, मी त्या शिवाचा अंश आहे. पण तोच जीव या सृष्टीत त्यांनी पहिलं पाऊल ठेवल्यानंतर मात्र कोहम कोहम, मी कोण मी कोण मी कोण असं करायला सुरुवात करतो. मग हे माझं, ते माझं, घर माझं, बंगला माझा, शेती माझी, असं करता करता माझे माझे घेई ओझे, सगळं जमवायचं, सगळं कमवायचं आणि एक दिवस सगळं इथेच ठेवून निघून जायचं. ही मनुष्य जीवनाची वास्तविकता आहे. आणि या पलीकडे जाऊन इथे आल्यानंतर कमवायचं काय, मिळवायचं काय, याची खरी उत्तरं संतांनी आम्हाला दिली, सत्पुरुषांनी आम्हाला दिली, महापुरुषांनी आम्हाला दिली. म्हणून प्रत्येक महापुरुषाचं जीवन, लौकिक किंवा लोकोत्तर महापुरुषांची चरित्र आणि संतांचे चरित्र आणि तुमचं माझं जीवन याच्यामध्ये खूप तफावत आढळते. एखादं विभूतिमत्व जन्माला येतं, उच्च कुळामध्ये असू दे किंवा कुठल्याही कुळामध्ये असू दे, जन्म झाल्यानंतर आपल्या आईवडिलांच्या संस्कारांच्या मुशीतून असं काही झळाळून त्याचं जीवन निघतं की त्याचं जीवन जगाला लाभदायक ठरतं, जगासाठी प्रेरणादायक ठरतं. मग ज्ञानोबा असू देत, तुकोबा असू देत, अगदी निळोबारायांपर्यंत, समर्थ रामदास स्वामींपर्यंत किंवा अलीकडच्या संतांच्या मध्ये जर बोलायचं झालं तर आमच्या सातारचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, आपले शेगाव निवासी गजानन महाराज आहेत, अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आहेत, गणानंद स्वामी महाराज असतील, अशा अनेक संत सत्पुरुषांनी आपल्या येण्याचं प्रयोजन जे काही होतं ना ते सार्थ केलं. मी कशा करता आलोय, माझ्या जन्माला येण्याचं कारण काय आहे ते शोधलं आणि त्या दृष्टीने प्रवास केला. श्रोते हो, आपण मनुष्य प्राणी किंवा आपण सर्व काय करतो? आपण कधी विचार केलाय का मी का आलोय, मी कोण आहे, मला इथे येण्याचं कारण नेमकं काय आहे? मी अमुकच गावात, अमुकच समाजात, अमुकच तालुक्यात, अमुकच घरात, अमुकच आई वडिलांच्या पोटी मी जन्माला का आलो किंवा आले, असा कधी आपण सिरियसली आणि गांभीर्याने विचार करत नाही. तो करावा ही संतांची अपेक्षा आहे. आणि म्हणून संत अवतीर्ण होतात. संत इच्छेने जन्माला येतात बरं का. संतांचा जन्म, संतांचा अवतार हा स्वेच्छेने आहे. वास्तविक त्यांना पुनर्जन्म घ्यायची किंवा पुन्हा पुन्हा जन्माला येण्याची गरज काहीच नाही. कारण संत त्या अवस्थेला पोहोचले, देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊनी ठेलो. मी देव झालो. साक्षात तुकोबरायांचा अनुभव आहे, अनेक संतांचा अनुभव आहे. आमच्या ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतली, समाधी तत्वाचा स्पर्श स्वतःच्या जीवनाला करून घेतला. ज्ञानदेव महाराज म्हणतात हरिपाठामध्ये, मागील या जन्मा मुक्त झालो. आम्ही खरं तर मुक्त झालो होतो बरं का गेल्या जन्मातच, पण पुन्हा आम्हाला जन्माला यावंसं वाटलं. कशा करता? बुडते हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. बघा तुम्ही, म्हणून आज आम्ही संतांच्या महाराष्ट्रात आहे. भाग्यवान आहोत आम्ही, भारतासारख्या पवित्रतम देशामध्ये जन्माला आलोय. प्रत्येकाने आपल्या भाग्याचा थोडा विचार करूया. आपल्याकडे काय आहे? जुनी म्हण आहे बघा, पेला अर्धा भरलाय की अर्धा रिकामा आहे, है की नाही? हे तत्वज्ञान सगळ्यांना माहिती आहे. आपण काय बघतो? अर्धा ग्लास, अर्धा पेला रिकामा आहे. पण कधीतरी आपली श्रीमंती लक्षात घेऊया. अरे
भारतासारख्या उच्चतम देशामध्ये माझा जन्म झाला, त्यातल्या त्यात संतांच्या वीरांच्या पदस्पर्शाने पुनीत असलेल्या महाराष्ट्रासारख्या भूमीमध्ये भगवंतांनी मला जन्माला घातलं. उत्तम अशा आईवडिलांच्या पोटी जन्माला घातलं. उत्तम प्रपंच, उत्तम घर, उत्तम संसार, उत्तम देह दिला, आरोग्य संपन्न शरीर दिलं. अजून काही द्यावं? एका अवयवात बिघाड झाला तरी सुद्धा, आपण सगळे जाणता, मी काही इथे उपदेश करायला आपल्याला आले नाही, पण एका अवयवात बिघाड झाला तरी सुद्धा डॉक्टरकडे गेल्यानंतर नुसती दाढ काढायची तरी किती खर्च आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. गुडघ्याची शस्त्रक्रिया असू दे, हृदयाची शस्त्रक्रिया असू दे, किती खर्च आहे प्रत्येकाला माहिती आहे. पण हे सगळं त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकांनी, त्या विधात्यांनी फुकट दिलेलं आहे. कुणाकडून काही घेतलंय? मला सांगा बरं स्पष्ट. नाही, कधीच नाही. सहज उपलब्ध करून दिलं भगवंतांनी आणि अव्यंग असं शरीर आम्हाला दिलं. त्यामुळे या जन्माला आल्यानंतर अध्यात्मशास्त्र असं सांगतं, सच्चिदानंद अवस्था, या अवस्थेला आम्ही जाऊ शकतो. कुठे? या देहानी, बरं का. बाकी कुठल्याही देहामध्ये ती सोय नाहीये. पशुदेही नाही गती, समर्थ रामदास स्वामी दासबोधात म्हणतात, ऐसे सर्वत्र सांगती, या नरदेहीच प्राप्ती परलोकाची. म्हणून ज्ञानदेव जन्माला येतात ते विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीच्या पोटी. कुठेही जन्म नाही घेणार नामदेव जन्माला येतात ते दामा शेट्टी आणि आई गुणाई मातेच्याच पोटी. तुकोबा जन्म घेतात बोल्होबा आणि आई कनकाईच्याच पोटी. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभू जन्माला येतात शहाजी राजांच्या आणि जिजाऊ मातेच्याच पोटी. प्रतिभावंतांच्या जन्माला येण्याच्या जागा सुद्धा निश्चित आहेत श्रोते हो. जन्म कुठे घ्यायचा हे प्रत्येकाने, महापुरुषांनी, संतांनी हेरलेलं होतं. आई जिजाऊंची ती तयारी होती म्हणून अलौकिक महापुरुष तिथे जन्माला आले. ज्ञानोबांनी जीवनाचं ध्येय ठरवून टाकलं, अर्थात ते महाविष्णूचा अवतार होते. देवते संत निमित्त त्या प्रतिमा, असं तुकोबराय सांगतात. बरं, साक्षात देवालाच संत रूपाने अवतीर्ण व्हावं लागलं म्हणून संत अमुक एका जातीत जन्माला आले का हो? प्रत्येक कुळात, प्रत्येक जातीत संतांनी अवतार घेतलेत. पण आम्ही नतद्रष्ट माणसं, मला माफ करा, आम्ही भगवंताची भक्ती करतो, पण प्रत्येक समाजाने, प्रत्येक जातीने संतांना सुद्धा वाटून घेतलं की नाही? ज्ञानोबा अमुक एका जातीचे, तुकोबराय अमुक एका जातीचे, समर्थ अमुक एका जातीचे, छत्रपती शिवप्रभू अमुक एका जातीचे, म्हणून संतांना सुद्धा समाजाने वाटलं. आणि आज आम्ही धर्माच्या नावाखाली पुन्हा जातीपातीची राजकारण करायला लागलो. त्यामुळे आमचा धर्म पुन्हा धोक्यात आला. तिकडे अयोध्येमध्ये रामप्रभू सिंहासनावर प्रतिष्ठित झाले. रामो विग्रहवान धर्म, असं वसिष्ठ मुनी म्हणायचे की राम म्हणजे साक्षात धर्माची मूर्ती आहे. आणि असा धर्म साक्षात सिंहासनावर असूनही आम्ही मात्र हिंदू धर्मीय लोक पुन्हा जातीपातीची राजकारण करून हे आमचे, ते आमचे, ते आमचे, गोरोबा काका अमुक एका जातीचे, सावतोबा अमुक एका जातीचे, असं करायला लागलो. संतांना जर आम्ही जातीत वाटलं ना तर आम्ही मातीत जाणार, एवढं निश्चित. कशा करता? मला माहिती आहे आपल्याला वारकरी कीर्तनामुळे विठ्ठल विठ्ठलाचा जय जयकार ऐकायची सवय आहे. इतकं शांत प्रवचनासारखं कीर्तन, पण आता पर्याय नाही, यालाच नारदीय कीर्तन असं म्हणतात. पूर्वरंग आणि उत्तररंग. पूर्वरंगामध्ये निरूपण करेन मी, अभंग सोडवायचा प्रयत्न करेन, आणि उत्तररंगात कथा सांगेन. कारण वारकरी मंडळी जी आहेत, मला थोडंसं काय आहे, आता 20-25 वर्ष कीर्तन करून थोडंसं चेहरे अगदी 1% वाचता येतात श्रोत्यांचे, असं वाटतंय दत्तगुरूंच्या कृपेने. त्यामुळे आपण जर वारकरी कीर्तन नेहमी ऐकत असाल, अर्थात मी वारकरी कीर्तन सुद्धा करते, पण दादांची इच्छा होती म्हणून नारदीय कीर्तन आपण इथे आयोजित केलंय. त्यामुळे संतांचा अवतार, संतांचं जन्मकार्य, म्हणून तर ज्ञानोबांचं ध्येय ठरलेलं होतं. 21व्या वर्षी समाधी तत्वाचा स्पर्श केला. पंढरपूरला आले त्यावेळी नामदेव महाराजांना सांगावं, नामया, अरे पंढरपुरातच फक्त देव आहे का रे? नामदेव महाराजांची भक्ती अशीच होती बरं का. नामदेव महाराज म्हणायचे, देव फक्त पंढरपुरातच आहे, देव फक्त विटेवरच आहे, तो फक्त माझ्याशीच बोलतो, माझ्यासोबत जेवतो, माझ्या कीर्तनात नाचतो. तेवढंच त्यांना माहिती होतं, दुसरं जग काहीच माहिती नव्हतं. म्हणून फक्त विटेवरच्या पांडुरंगाशी नामदेव महाराज बोलायचे. पण ज्ञानोबांनी सांगावं अधिकारवाणीनी, नामया, अरे वेड्या, शिंप्याच्या जातकुळीत जन्माला आलास, जगाला कळू दे, नामदेव नावाचा शिंपी हा फक्त कपडे शिवणारा शिंपी नाहीये, अवघा देश आणि अवघा प्रांत शिवायला निघालाय प्रेमाच्या धाग्यानी आणि भक्तीच्या सुईनी.
अवघा प्रांत नामदेव महाराजांनी पुढच्या काळात जोडला, पडले बाहेर आणि सगळ्यात मोठं आयुष्य लाभलेले हे संत आहेत बरं, ज्यांचा अभंग आज आपण निरूपणाला घेतलाय. संत श्रेष्ठ नामदेव महाराज विठुरायाचे प्रेम भांडारी होते, लाडका भक्त होता, हट्टी भक्त होता. इतका हट्ट करायचा की पांडुरंगाला नाचायला लावायचे कीर्तनात, पांडुरंगाला जेवायला लावायचे. आम्ही करू का हो हट्ट देवाजवळ? छे छे, आमचा अधिकारही नाही आणि आमच्याकरता देव येणारही नाही, हे आम्हाला ठाऊक आहे. का बरं? कारण नैवेद्य भगवंतापुढे ठेवल्यानंतर, पाणी फिरवल्यानंतर केव्हा एकदा काढून घेतो याची घाई आपल्याला झालेली असते. आणि घरी सांगितलं जातं, अहो ते नैवेद्याचं ताट तेवढं तुम्ही घ्या. म्हणजे आधीच लेबल लावलंय, देवाला द्यायच्या आधी लेबल त्याच्यावर लावलेलंच आहे. मग मला सांगा, असं लेबल लावलेलं नैवेद्याचं ताट देव कसा स्वीकारेल? सूक्ष्म रूपाने दर्शनशास्त्र सांगतं भगवंत येतो आणि सूक्ष्म रूपाने त्याचा सुगंध घेऊन जातो जेवणाचा, म्हणजे तो नैवेद्य झाला, पुन्हा प्रसाद झाला. नामदेव महाराज भगवंतासाठी रडतात म्हणून भगवंत येतो. तुम्ही आम्ही रडत नाही. ते भगवंताशी भांडतात. भक्त कैवारिया होशी नारायणा, बोलता वचना काय लाज. तुला लाज वाटत नाही का रे मायाशी बोलायला? तुला लाज वाटते का? असं बोलायचं नामदेव महाराज. जनाबाई म्हणायची, अरे अरे विट्या मुळ मायेच्या कारट्या. असं भांडण संतांनी करावं, त्यांचा अधिकार होता तो. तुम्ही आम्ही नाही करू शकत भगवंताशी, कारण आम्ही देवाकडून सगळं मागतो, देवाला मागत नाही. संतांनी देवालाच मागितलं, त्यामुळे भगवंत म्हणतात मी मलाच तुम्हाला देऊन टाकले, आता करा काय करायचं ते. मग जनाबाईंनी बसावं जात्यावर, नुसतं म्हणावं ये पांडुरंगा, लगेच त्यांनी यायचं. आणि सकाळी सकाळी दिशा उजळल्या गेला कोंबडा रवून, दिशा उजळल्या गेला कोंबडा रवून, सूर्याचं किरण येते डोंगरा मागून. बाबा जनाई बैसली जात्यावरी दळायाला, जनाई बैसली जात्यावरी दळायाला, पांडुरंग सखाई तिच्या गमदतीला, पांडुरंग सखाई तिच्या गमदतीला. घरच्या पिठाची घालू भाकर पती देवा, घरच्या पिठाची घालू भाकर पती देवा. ही गोडी अमृताची पांडुरंगा वाटे वा. दिशा उजळल्या गेला कोंबडा रवून, सूर्याचं किरण येते डोंगरा मागून, सूर्याचं किरण येते डोंगरा मागून. नुसतं म्हणावं पांडुरंगा ये, जात्याच्या खुंट्याला हात लावावा आणि तिकडून पांडुरंगाने धावत यावं. एक पाय इकडे पसरावा, जनाबाईनं दुसरा पाय. आमच्यासाठी आलाय का महिला मंडळ? जनाबाईंचा हा पुरुषार्थ होता अध्यात्म क्षेत्रातला. अशा होत्या की देवळातला देव स्वयंपाक घरात आणला आणि बसावं पांडुरंगाने. आजच्या पिढीला या गोष्टी खोट्या वाटतात. अरे असं कुठं शक्य होतं का? पण होतो. त्याकरताच संतांचा अवतार होता. आणि म्हणून ज्ञानदेव काय, नामदेव काय, आमच्या स्त्री संत मालिकेतल्या जनाबाई काय, मुक्ताबाई काय, कान्होपत्रा काय, सखुबाई काय, अलीकडच्या अनेक संतान मंदिळीमधील प्रत्येक संत सत्पुरुषाचं येणं हे तुमच्या माझ्या उद्धाराकरताय. बुडते हे जन न देखवे डोळा, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती पर उपकारे. पुन्हा 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 जन्म घेतला तो तुमच्या माझ्याकरता. कारण जो आनंद आपल्याला मिळाला तो जगाला द्यावा असं वाटतात ते फक्त संतच असतात बरं का. आपलं असं असतं का? आपल्याला जे सुख मिळाले ते शेजारच्याला मिळता कामा नाहीये. एक जण गेला डॉक्टरांकडे. डॉक्टरांना म्हणला, डॉक्टर खूप पोटात दुखतंय माझ्या. म्हणले कधीपासून दुखतंय? काही खाण्यात आलं का? आता सीझन बदललाय, काही नाही का, वातावरण बदललंय, काही बिघड झालाय का, काही पोटात काही खाणं कुपथ्य झालंय का? नाही म्हणाला, तसलं काही नाही. मग पोटात कधीपासून दुखतंय? नेमकं आठवत नाही म्हणाला. पण शेजारच्या बंगल्यावर स्लॅब पडलाय तेव्हापासून जास्त दुखतंय म्हणले पोटात. आम्ही आमच्या दुःखापायी दुःख नाही, आमचं दुःख आमच्या पाचवीलाच पुजलंय. किसी ने कहा है लोग अपने दुखों से उतना परेशान नहीं है जितना कि दूसरों के सुखों को देखकर परेशान है.
दुसऱ्यांचं सुख आम्हाला बघवत नाही, पण संत माऊली, संत सत्पुरुष एकमेव असे आहेत की जे जगाच्या कल्याणाकरता चाले, शाश्वत कल्याण दंडवत घालून सांगतात की बाबा रे, चित्तशुद्धी करा, स्वतःचं कल्याण साधून घ्या. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीनजना. मग ज्यांचा जन्म जगाच्या कल्याणाकरता आहे त्या संतांना जगाने काय दिलं हो? काय दिलं? कुठल्याही संताचं चरित्र बघा तुम्ही, कुठल्याही सत्पुरुषाचं, महापुरुषांचं चरित्र बघा, जगाने सुरुवातीच्या काळामध्ये फक्त विटंबना, फक्त हालापेष्टा, फक्त निंदा, छळ. रस्त्याने जावं. मग अनेक संतांची आपण चरित्र बघा, आजपर्यंतच्या, जे आपण गजानन महाराजांची उपासना करता, महाराजांच्या पोथीचं पारायण सुद्धा इथं काही दिवसांपूर्वी झालेलं आहे. कुठल्याही संतांचं चरित्र बघा, ज्ञानोबांच्या बाबतीत बघा, तुकोबांच्या बाबतीत बघा, महाराज असे निघाले की लोक म्हणायचे बघा बघा येडा तुक्या चालला म्हणून. महाराज म्हणायचे हो आम्ही आहोत वेडे, जगाने आम्हाला वेड्यात काढलं, आम्हाला घेणं देणं नाही. घरची आमची आवली सुद्धा आम्हाला वेड्यात काढते. खरं तर सगळ्यांचा तोच अनुभव असतो बरं का या वर्गाचा. कमी आहे संख्या, खरं सांगा, असतो की नाही? हो म्हणा, माना तरी हलवा निदान. बघा काही माना हलतायत कॉन्फिडेंटली, हो आमचा घरातला हाच अनुभव आहे, तुम्हाला काही कळत नाही, गप्प बसा. नाही हो, हे गमतीपुरतं घ्या बरं का. जुन्या माता भगिनी आहेत माझ्या समोर, मी काय, त्यांनी जसे प्रपंच केलेत खरं मावशांनी, आजींनी, ते आपल्याला नाही जमणार. इतकी तडजोड, पैला पै गाठी मारून, सगळ्यांची मनं धरून, काय सुंदर पद्धतीने या मंडळींनी प्रपंच फुलवावेत. नवीन पिढीने खरं तर आदर्श घ्यावेत. आता सगळी IT ची भाषा आहे, IT तच आहेत सगळे. मला कुठल्या क्षेत्राला नावं नाही ठेवायची, पण पैसा पैसा करता करता आपण माणूस नाही ना दुरावत आहे, याचा विचार प्रत्येकाने आपापल्या पातळीवर करणं फार गरजेचं आहे. माणसाला माणूस जोडणं, स्नेह, आपुलकी, प्रेम, आदर, या गोष्टी दुरावत चालल्यात, दुर्मिळ होत चालल्यात. आणि याकरता हा धर्ममंडप असतो बरं का. याकरता पुन्हा पुन्हा ही कीर्तनं असतात, याकरता पुन्हा पुन्हा सगळ्यांनी एकत्र यायचं असतं. आम्ही म्हणतो आमचं कोणा वाचून काही आडत नाही, छे छे, आडत नाही वगैरे काही नाही. माणसाला माणूसच लागतो, पैसा नाही पुरत शेवटपर्यंत. हे संतांनी आम्हाला वारंवार सांगितलंय श्रोते हो, प्रत्येक वेळी येऊन सांगितलंय. काय दिलंय जगाने? फक्त निंदा दिली, फक्त अपमान दिला. माझे ज्ञानोबा आहे 10-12 वर्षाचं वय, असे रस्त्याने निघाले ना की लोकांनी सांगावं अरे संन्याशाच्या कार्ट्या, संन्याशाच्या पोरांनो, काय गोडधोड खायची इच्छा होते तुम्हाला? माधुकरी मागण्याकरता फिरावं, कुणीतरी झोळी हिसकावून घ्यावी, पीठ खाली सांडून द्यावं, पिठात रेघोट्या ओढाव्यात, ते पीठ परत भरता येऊ नये अशी व्यवस्था करावी. पण तरी सुद्धा विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. हेच मागणं आहे. जगाने त्रास दिला, पण जगासाठी काय मागितलं? दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाव. इतकं अलौकिक दिव्य मागणं. मागणारा तितक्याच ताकदीचा आहे, देणारा तेवढ्याच ताकदीचा होता. तुम्हाला मला जमेल असलं मागणं. आमची जोळी कायम फाटलेली आहे, कितीही द्या आम्हाला कमीच पडतं. प्रपंचातल्या गोष्टी आम्ही मागून 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 देवाला सुद्धा नकोसं करून ठेवलं. पण इतका समाजाने हालापेष्टा आणि वेदना देऊन सुद्धा जगाचंच कल्याण चिंतणारे हे संत काय करावं? नामदेव महाराज म्हणतात की त्या ज्ञानोबांसाठी शुद्धिपत्र मागावं, याचना करावी लागली धर्मपीठाकडे. पैठणला जाऊन निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई चारही भावंड पैठणला उभी आहेत धर्मपीठासमोर आणि सांगतायत आम्हाला शुद्धिपत्र द्या. धर्मपीठाने दिलेल्या निर्णयानुसार आमच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलंय. इंद्रायणीच्या डोहामध्ये, रात्रीच्या काळोखामध्ये एका पाठोपाठ एक दोघांनी उड्या टाकून आपलं जीवन संपवलं. आम्ही पोरके झालो. संन्याशाच्या पोरांनी जगायचं नाही हा न्याय तुम्ही काढलात, पण तुम्ही दिलेलं प्रायश्चित्त आमच्या आईवडिलांनी भोगलं. आता आम्हाला शुद्धिपत्र द्या. या शुद्धिपत्रासाठी आलेली ही चारही भावंड, सर्वाभूती परमात्मा तत्व एकच आहे. कोण म्हणतंय? ज्ञानोबा आहे. कुणासमोर? वेदांत पंडित, वेदशास्त्र संपन्न असलेल्या पुरोहित वर्गासमोर, सगळ्यांसमोर ज्ञानोबा आहे. आपल्या मृदू आणि मधाळ वाणीतनं बोलतायत सर्वाभूती परमात्मा तत्व एकच आहे. सगळ्यांच्या मध्ये एकच परमात्मा जर भरून उरलाय तर ही वागणूक, ही उपेक्षा आम्हाला का बरं?
असं म्हणावं ज्ञानोबांनी. आणि कुणाच्या तरी डोक्यात हवं, अरे ज्ञान्या, तू काय म्हणालास? तुझ्यामध्ये परमात्म तत्व आहे तसंच सगळ्यांमध्ये आहे. खरं का? मग जर तुझ्यामध्ये परमेश्वर आहे, तुझ्यात परमात्म तत्व आहे, तर हे बघ तो रेडा निघालाय म्हणाले तिकडून. ज्ञानाच नाव आहे त्याचं. त्या रेड्याच्या मालकाला सांगितलं, आण रे. आणि तो रेडा घेऊन तो मालक आलाय. रा उभा इथे म्हणाले, त्याला उभं केलं. तुझ्यात जे आत्मतत्व आहे, तुझ्यात जे परमात्म तत्व आहे, ते याच्यात आहे. ज्ञानोबाराय ठामपणे सांगतायत, हो, सर्वभूती आत्मतत्व एक आहे. उपनिषदकार सांगतात, एको देव हा सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. गोपाल कृष्ण गीतेमध्ये सांगतात. हे सगळं ज्ञानोबा बोलतायत. आणि कुणीतरी सांगावं, ज्ञाना, तुला जे येतं ते हा रेडा बोलू शकेल? ज्ञानोबांनी हळूच आपल्या गुरुदेवांकडे म्हणजे निवृत्तीनाथांकडे बघितलं आणि निवृत्तीनाथांनी नजरेने सांगितलं, ज्ञाना, आता थांबू नकोस. आता लोकांना चमत्काराशिवाय नमस्कार कळतच नाही. संतांना चमत्काराची हौस नव्हती बरं. आज आमच्यासारखी करंटी माणसं समाजामध्ये बरीच आहेत. ती म्हणतात, ज्ञानोबांनी भिंत चालवली, रेडामुखी वेद बोलवले, वैकुंठाहून विमान आलं. छेचे, असं कुठं असतं? ज्यांची कमी असते ना बुद्धीची कक्षा, भावनेची पातळी, ती मंडळी असा विचार करतात. पण मला असं वाटतं आपण भावसंपन्न माणसं आहोत, संवेदनशील माणसं आहोत. आपल्या या गोष्टींवर विश्वास ठेवण्या न ठेवण्याचा प्रयत्न नाहीच. तुकोबाराय वैकुंठाला गेले हे त्रिकालाबाधित सत्य आहे. ज्ञानोबांनी भिंत चालवली, त्रिकालाबाधित सत्य आहे. रेड्यामुखी वेद बोलवले, त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणून तर आळेफाट्याला रेड्याची सुद्धा समाधी आहे. हे फक्त महाराष्ट्रात आणि फक्त संतांच्या भूमीतच घडू शकतं. आळेफाट्याला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग असे ज्ञानोबा निवृत्तीनाथांकडे पाहतात आणि निवृत्तीनाथ सांगतात, ज्ञाना, आता थांबू नकोस. रेड्यासमोर जाऊन उभे राहिले. त्याच्या मस्तकावर हात फिरवला. एखाद्या मुलाने एखाद्या वडिलांनी आपल्या बाळाच्या मुलाच्या डोक्यावर जसा हात फिरवावा ना, तसा हात फिरवला आणि म्हणाले, देवा, बोला, बोला. ओम अग्निमिळे पुरोहितम. तो रेडा बोलायला लागला, ओम अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देव ऋत्विजम. तो रेडा बोलतोय. आणि हा चमत्कार जसा दिसला सगळ्यांना, तसं आपापलं आसन सोडलं. अरे 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 अरे, हा रेडा जर आम्हाला येतं ते शास्त्र बोलायला लागला तर आमचा काय उपयोग? सगळ्यांनी मस्तक टेकली पायावर ज्ञानोबांच्या. मिरवणूक काढली संबंध क्षेत्रामधून. आम्ही तुम्हाला काय शुद्धीपत्र द्यायचं? शुद्धीच्याही तुम्ही पलीकडे आहात ज्ञानोबा. तुम्ही चारही भावंड, आद्यत्रय जननी देवांची, ती तर साक्षात आदिशक्ती चित्कला होती, ब्रह्मचित्कला. निवृत्तीर भगवान हर सोपाना, ब्रह्मदेवांचा अंश सोपान देव, विष्णूंचा अंश ज्ञानोबाराय आणि साक्षात आदिशक्ती म्हणजे मुक्ताबाई. या चारही जणांच्या चरणावरती सगळ्या गावांनी मस्तक टेकवावं. आणि मग नामदेव महाराज म्हणतात, ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी, नाम घेता वदनी दोष जाती. आमच्या सगळ्या दोषांचं निर्दालन होतं. काय होतं संतांच्या सहवासाने, संतांच्या जवळ जाण्याने काय होतं? जया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, जया भाषणे नष्ट संदेह मोडे. सहज बर का, सहज चांगल्या माणसाच्या सहवासात आपण बसलो ना की आपलं वर्तन सुद्धा अचानक अस्खलितपणे उत्तम होऊन जातं बर का. सहज, काही वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. आमच्या तुकोबरायांच्या चरित्रातला प्रसंग आहे. महाराज देहूमध्ये निवास, वास्तव्य त्यांचं देहूमधलाच जन्म. पण महाराज कीर्तन करायचे तुकोबराय बरं का. आणि कीर्तन म्हणजे आपल्यासारखं नाही 9ला सुरू झालं की 11ला संपलं. काही मंडळी 11 वाजता बरोबर घड्याळ सुद्धा आम्हाला दाखवतात, संपवा आता, नाही का. तसं नाही, तुकोबरायांचं 5-5 तास कीर्तन. ऐकून ठेवा फक्त, 5 तास पोट भरून मन भरून कीर्तन करावं आणि पांडुरंगाने भेट द्यावी तुकोबरायांना. शेवटी कडकडून आलिंगन द्यावं. ब्रह्मीभूत काय होत असे कीर्तनी, भाग्य तरी रूढी देवा ईसा, असा अनुभव तुकोबराय घ्यायचे. छान कीर्तन तुकोबरायांची चालायची. पण देहूपेक्षा लोहगाव आपल्या पुण्याजवळचं, त्या लोहगावात जास्त महाराजांची कीर्तनं चालायची. आणि लोहगावमध्ये तुकोबरायांचं कीर्तन एकांच्या घरी झालं. शिवबा कासार असं त्यांचं नाव बरं का. ऐकताय ना सगळे, जागे आहेत ना. शिवबा कासारांच्या घरी तुकोबरायांचं कीर्तन झालं.
रंग भरला कीर्तनामध्ये, साक्षात पांडुरंग नाचला की काय अशी अवस्था. आणि आनंदाने कीर्तन समारोप झाला, कीर्तन संपलं. आणि आता तुकोबराय निघाले. पूर्वीचा काळ, आता काही गाड्या जशा आहेत तशा पूर्वी नव्हत्या, पायी प्रवास. तुकोबराय निघाले. रात्रीची वेळ, कीर्तन संपले, हातात चिपळ्या, गळ्यात वीणा आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी अखंड जप. पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी अखंड नामस्मरण करत करत तुकोबराय चाललेत. आणि रात्रपाळीवर असलेली काही मंडळी होती बरं का. कोण? ड्युटी असते, नाईट ड्युटी. नाही आलं का लक्षात? तुकोबराय निघाले देहूला आणि रस्त्यामध्ये एक चोरांची टोळी दिसली तुकोबरायांना. आता अंधार पडला, रात्र झाली की ही मंडळी कामाला लागली. ते रात्रपाळीवरची माणसं. सगळा तो ग्रुप तुकोबरायांकडे गेला आणि आपापसात चर्चा करायला लागला. अरे हे देहूचे तुकोबा ना? म्हणले हो हो. मग यांना घे ना म्हणाले आपल्या ग्रुपमध्ये, आपल्या टोळीत. दुसरा म्हणाला अरे त्यांना काय येतंय, त्यांना फक्त तेवढं टाळकुटायचं माहितीये, त्यांना काय आपल्यासारखी चोरी करायला जमणार आहे? आपलं एवढं महान काम, आपण एवढं, त्याला काही सोपं काम आहे का चोरी करणं, टाका घालणं? हे यांना जमणार नाही. तरी सुद्धा म्हणाले त्यांना घेऊन जाऊया. अरे काहीतरी तर मदत होईल ना आपल्या कामात, काहीतरी तर मदत होईल. चला म्हणाले तुकोबा. तुकोबा कुठे काय काही नाही विचारलं. ही सगळी मंडळी महाराजांकडे आली. तुकोबा चला आमच्या बरोबर. महाराज म्हणले चला. संत असे असतात बरं का, काही नाही, प्रतिक्रिया नाही, शांत अखंड नामस्मरण अनुसंधान. आमचं अनुसंधान व्यवहारातलंच बरंचसं असतं. जमेल तसं, वेळ मिळेल तसं मग आम्ही इकडे येतो. हां, परमार्थ सवडीने करतो आम्ही आणि प्रपंच आवडीने करतो. काय करतो आम्ही? परमार्थ सवडीने. जमलं तर, वेळ मिळाला तर, बघू, मूड लागला तर आज कीर्तनाला येईन, नाहीतर उद्या 2 दिवस आहे, उद्या सकाळ संध्याकाळ आहे, आजच जावं असं कुठं नडलंय, उद्या जाईन. पण ज्यांना खरंच आवडीने करायचंय ना ते 3ही कीर्तनाला येतील आवर्जून. म्हणजे इथलं नाही सांगत आहे, कीर्तनाप्रती ज्यांची संवेदना आहे, प्रेम आहे, ती मंडळी येणार हो, येणार. आणि खरं सांगू तुम्ही, आम्ही इथे येणारे कोण? भगवंत आम्हाला इथे आणतो. डोंगरे शास्त्रीजी म्हणतात, कथा के लिए, कीर्तन के लिए जाने की हमारी औकात क्या है. ते हा शब्द वापरायचे. आम्ही कोण कीर्तनाला जाऊन बसणार आहे? कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाके बिहारी बुलाते हैं. तिकडून बोलावणं यावं लागतं. भगवंत बोलावतो म्हणून पावलं येतात. नाहीतर बघा तुम्ही, महिला वर्ग घ्या अनुभव बरं. लाख आपण ठरवू, मी अमुक गोष्ट करीन देवाची, मी आज कीर्तनाला जाणार म्हणजे जाणारच, काहीतरी अडचण येईल जर तुमच्यात प्रारब्धात नसेल तर. मग ऐन वेळी पाहुणे तरी येतील, ऐन वेळी काहीतरी अडचण येईल आणि तुमचं इकडे येणं रद्द होईल. ते पाहुणे नसतात, ते आपलं पाप असतं खरं तर. आता त्यांना असं नाही म्हणायचं तुम्ही आमचं पाप आहे, पण काहीतरी अडचण येईल, प्रारब्ध आड येईल आणि तुमच्याकडून भगवत कार्य, भगवत सेवा घडणार नाही. त्यामुळे त्याच्या मनात असेल तरच आमची पावले इथे येतात बरं का. त्यामुळे या सगळ्या चोरांनी तुकोबरायांना सांगावं, तुकोबा चला. महाराज म्हणले चला. कुठं जायचंय काही नाही विचारलं आणि माघारी फिरले. परत देहूला निघालेले तुकोबा पुन्हा लोहगावच्या दिशेने ही सगळी टोळी तुकोबरायांना घेऊन लोहगावातच निघाली. येता 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 ज्या घरात महाराजांचं कीर्तन झालं होतं की नाही, त्याच घरावर चोरी करायची ठरलं आणि तुकोबा निघाले यांच्या बरोबर. रात्रीची वेळ, कीर्तन संपलं होतं, महाराज निघाले होते खरं देहूला जायला, पण आता घरातले मालक मंडळी सगळे झोपून गेले, आराम करतायत. आणि या सगळ्या चोरांनी तुकोबांना सांगितलं, तुकोबा त्या भिंतीवर चढा म्हणले. महाराज चढले. विणा दिली एकाकडं, चिपळ्या दिल्या एकाकडं. चढतो म्हणाले. पलीकडे उडी मारा. मारली. आता तिथले जे जे काही जड जड सामान आहे ते टाका म्हणले बाहेर. तुकोबांनाच लावलं कामाला. महाराज टाकायला लागले. जे काही दिसल ते, पाटा दिसला, वरवंटा दिसला, एकाच्या डोक्यात पडलं, नको नको म्हणले, आता हलकं सामान टाका, जे काही हलकं सामान आहे. मग काय असेल घरातलं, जे जे असेल ते टाकायला लागले. थांबा म्हणाले तुकोबा. आता कडी उघडा आतून. सगळ्या चोरांनी आतमध्ये प्रवेश केला आणि आतमध्ये ऐवज जिथे होता तिथपर्यंत पोचले. तो ऐवज हस्तगत केला, मिळवला आणि आता सही सलामत बाहेर पडायचं. चोरीचा प्रयत्न, चोरी झालेली आहे, बाहेर पडायचं. आणि म्हणून सगळे बाहेर पडायला लागले. तेवढ्यात सकाळचे पहाटेचे 4 वाजले. आणि 4 वाजले की आमच्या तुकोबरायांचा नित्यक्रम. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला,
गरुड पायी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुड पायी दाटला, वाळवंटापासोनी महाद्वारापर्यंत, सुरवराची दाटी जोडोनी हात, सुरवराची दाटी उभे जोडोनी हात. 4 वाजता वाटेल ते झालं तरी तुकोबांचा काकडा सुरू होणार. मग वेळ काळ काय कुठे आपण कसे आहोत काही नाही बघितलं. तिथे एक काशाची ताटली पडलेली होती, ती घेतली, त्याच एक लाटणं होतं ते घेतलं आणि उठा पांडुरंगा सुरू झालं महाराजांचं. आता काशाची ताटली म्हणजे काशाच्या टाळांसारखीच वाजणार. आणि मग मालक उठायचे राहतील. शिवबा कासार उठले, बाहेर आले, बघतायत तुकोबांचा काकडा सुरू आहे. 1.5 तास काकडा झाला बरं का. चोर म्हणाले, आता राजे खुशीने जिथे जागा मिळेल तिथे लपून बसा, उगीच आणलं म्हणे यांना, पश्चाताप झाला आणून, आम्हाला अडचणीत टाकलं. तुकोबराय बसलेत तिथे. शिवबा कासार येऊन समोर उभे राहिले. महाराज हे काय, तुम्ही जायला निघाला होतात रात्री कीर्तन आटोपल्यावर, तुम्ही गेलाच नाही, तुम्ही इथेच आहे. तुकोबा म्हणाले, नाही गेलो होतो पण परत आलोय. परत आलात? एकटेच आलात? महाराज म्हणले, नाही एकटा नाही आलो, दिंडी आलीये, माझ्या बरोबर दिंडी आलीये म्हणले. आता काय करणार, सगळे म्हणाले आता राजी खुशीनी आपल्या एकमेकांना गंध लावा. आणि काय चेहरे चमकू लागले हो सगळ्यांचे. वा वा वा. मी सगळ्यांना सांगत असे बरं, पुरुष वर्गाला, माझ्या बंधू वर्गाला सुद्धा, वडीलधारी मंडळी असतात, आपण हिंदू आहोत, कपाळाला कायम गंध लावत जा आज्ञाचक्राच्या ठिकाणी. त्यामागे शास्त्रीय कारण आहे, अध्यात्मशास्त्रीय कारण आहे, सायन्स आहे त्यामागे. आपलं आज्ञाचक्र असतं तिथे, वाईट शक्ती लगेच अटॅक नाही करत आपल्यावरती. कायम गंध लावूनच बाहेर पडा, कायम. ते चोर होते, एकमेकांना गंध लावून घेतला, टाळ हागाळ्यात घेतले आणि राहिले तुकोबांच्या मागे उभे. हो म्हणले, दिंडी आहे आमची. काय होतं, जया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, सहवास मिळाला, किती मिळाला. गंध लावून घेतले, टाळ वाजवायला लागले. आणि एवढंच नाही, तुकोबरायांकडून माळा सुद्धा घालून घेतल्या यांनी. तुकोबांचे जे 14 टाळकरी होते त्याच्यातले हेच निम्म्यापेक्षा जास्त होते. त्यामुळे असा परिणाम होतो, होका दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धार होतो, लगेच उद्धार होतो. हो, जरा सहवासात जा संतांच्या. आपण विचार करतो की आता संत देहाने नाही आहेत, ज्ञानोबा गेले, तुकोबा गेले, मग ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आहे. समर्थ रामदास स्वामींचा दासबोध नावाचा अत्युत्कृष्ट असा ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये व्यवहार आहे, अध्यात्म शिकवलंय. आम्ही म्हणतो ज्ञानेश्वरी हातात घेतो आम्ही, पण आम्हाला कळतच नाही. कळत नाही असं म्हणणाऱ्यांना मी नेहमी सांगते की ज्ञानोबा माऊली आहे, ज्ञानेश्वरी माय आहे. आईची भाषा लेकराला कळत नाही असं कधीच होत नाही. अडचण कुठे माहिती आहे, आपण लेकरू होत नाही. आपण आपला मी, आपला अहम बाजूला टाकूया, लेकरू होऊन ज्ञानेश्वरीकडे जाऊया. मग आई आपल्याला घेते की नाही मांडीवर. बघा तुम्ही, माझा शब्द आहे तुम्हाला, फक्त वेळेत सुरुवात करूया. दिसत नाही, उठलेलं बसवत नाही, बसलेलं उठवत नाही, तोंडाचं बोळकं होऊन जातं. अशा वेळी ग्रंथांना हात लावून भगवंत पूजा करून आराधना करून काही उपयोग नाही. सडलेलं कुजलेलं फूल जसं भगवंताला आम्ही घालत नाही, तसा हा देह टवटवीत आहे तोपर्यंत भगवंतांच्या पायाशी व्हावा. वेळीच सगळ्या ग्रंथांचा व्यासंग आमच्या लहान मुलांना सुद्धा लागला पाहिजे. बोलण्यासारखं खूप आहे, वेळेकडे बघावं लागतं. आपल्याला घड्याळ सुद्धा खुणावतं. अजून मला कथा सांगायची आहे. त्यामुळे नामदेव महाराज म्हणतात की असे संत आहेत की ज्यांच्यामुळे आम्ही उद्धरून जातो. कितीही दुराचारी, कितीही पापी मनुष्य असला ना, होका दुराचारी विषयी आसक्त, विषयांमध्ये लडबडलेला मनुष्य जरी असला तरी संत कृपेमुळे त्याचा उद्धार होतो. तो जीवनमुक्त अवस्थेला पोहोचतो. आणि शेवटच्या चरणात नामदेव महाराज म्हणतात, अखंडित नामा त्यांचा वास पाहे, निषेदिनी ध्याये सत्संगती. मला अखंड भगवंता त्यांचा वास दे, म्हणजे वस्ती, त्यांच्या जवळ मला वस्ती करायला दे, त्यांचा सहवास दे, असं नामदेव महाराज सांगतायत. आणि असा संत कसे असतात, काय अधिकार असतो त्यांचा, भगवंताला किती आपलंसं करावं बघूया आपण उत्तर भागामध्ये. हाच आशय मनात राहावा म्हणून मी पूर्वरंगात इथे थांबते आणि आपण उत्तर रंगाला सुरुवात करूया. सा नि द नि द म ग म द नि सा रे सा. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतारी,